विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन स्टार्ट करत आहोत. एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण, फार सोपं असं हे प्रकरण आहे. आपल्याला या प्रकरणात टोटल 4 प्रॅक्टिस सेट स्टडी करायचे आहेत. पण त्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट्स ह्या समजून घ्यायच्या असणार आहे. त्यातली सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची ती आहे सिक्वेन्स. अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला समजून घ्यायचे असेल तर वी मस्ट नो व्हॉट यू मीन बाय अ सिक्वेन्स. आपल्याला सिक्वेन्स जर कळाली तर आपल्याला सहज अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे समजू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गेल्या काही वर्गांमध्ये काही स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स सिक्वेन्सेस स्टडी केलेले असणार आहे. से फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव दिस काइंड ऑफ सिक्वेन्स, जर मी उदाहरणार्थ अशा प्रकारची एक सिक्वेन्स लिहितोय 1 3 5 7 9 अँड सो ऑन, तुम्हाला पुढच्या टर्म सहज सांगता येऊ शकतात. असं लक्षात येईल तुम्हाला की या ठिकाणी एका ठराविक नियमाने हे सगळ्या टर्म्स लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि तो नियम कोणता आहे? दीज आर द ऑड नंबर्स. 1 3 5 7 9, नेक्स्ट विल बी 11. सो देअर इज अ रूल ऑफ ऑड नंबर्स. वन कॅन राईट 2, 4, 6, 8 फॉलोड बाय, तुम्हाला सहज पुढच्या टर्म्स या लिहिता येऊ शकतात. म्हणजे याही ठिकाणी एक नियम आहे दॅट दीज आर द इवन नंबर्स. One can write this as 1, 4, 9, 16, 25. मला असं वाटतं तुम्हाला यामधला रूल नक्की समजला असणार आहे. इज इट? काय असणार आहे रूल? द रूल इज स्क्वेअर ऑफ द नॅचरल नंबर्स. 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25 फॉलोड बाय 36. सो दीज आर द डिफरंट सिक्वेन्सेस. या ठिकाणी असं लक्षात घ्या की जर आपण नंबरची अरेंजमेंट केली असेल आणि त्या नंबरच्या अरेंजमेंटमध्ये एक जर ठराविक रूल असणार आहे, एक जर ठराविक रूल असेल तर त्या प्रत्येक अरेंजमेंटला आपण सिक्वेन्स कॉल करणार आहोत. दीज 3 आर द एक्झाम्पल्स ऑफ सिक्वेन्स. ठीक आहे. आता या प्रत्येक ठिकाणी या तिन्हीमध्ये वेगवेगळे रूल्स होते. पण हा रूल जर स्पेसिफिक सांगितला गेला असेल, एक ठराविक रूल जर आपल्या समोर येत असेल तर त्या ठराविक रूलला आपण रूलच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन कॉल करू शकतो, कॉल करणार आहोत. तुम्ही बघू शकता डेफिनेशन आहे, अ सिक्वेन्स हॅव्हिंग डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. जर दिलेल्या 2 टर्म्समधला डिफरन्स हा जर कॉन्स्टंट येत असणार, एकसारखा येत असणार, देन सच अ सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अरिथमेटिक प्रोग्रेशन. अशा प्रकारच्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन कॉल करणार आहोत. जो काही कॉमन डिफरन्स आहे, जो काही डिफरन्स आलेला आहे 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला, त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणणार आहोत. अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल डी. याला आपण स्मॉल डी ने डिनोट करणार आहोत. से फॉर एक्झाम्पल, वन कॅन व्हेरी इझिली राईट एक्झाम्पल, इफ आय राईट 1, 5, 9, 13 अँड सो ऑन, दिस इज द सिक्वेन्स गिवन टू अस. तुम्हाला असं लक्षात येईल की 5 - 1, 5 - 1 4, 9 - 5 अगेन 4, 13 - 9 अगेन 4. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स हा जर आपण घेत गेलो तर तो कॉन्स्टंट मिळतोय. आणि म्हणून या केसमध्ये आपला जो काही कॉमन डिफरन्स डी आहे याची व्हॅल्यू या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये येणार आहे डी. ठीक आहे. सो आपण या ठिकाणी काही व्हेरिएबल्स या ठिकाणी समजून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पल सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन कन्सिडर करणार आहोत, जनरली आपण त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन AP म्हणून ग्राह्य धरणार आहोत. फॉर अन AP, T1 विल बी द फर्स्ट टर्म, T2 विल बी द सेकंड टर्म, T3 विल बी द थर्ड टर्म, T4 इज द फोर्थ टर्म, ॲज ऑन Tn विल बी द nth टर्म. आपण या पद्धतीनं काही व्हेरिएबल्स या ठिकाणी ट्रीट करणार आहोत. जनरली फर्स्ट टर्मला T1 सोबत आपण A देखील ग्राह्य धरत असतो. जनरली फर्स्ट टर्मला आपण T1 सोबत A देखील ग्राह्य धरतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. सो आताच बघितलेल्या नियमानुसार आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स जर घेत गेलो, म्हणजेच काय, सेकंड टर्म T2 मधून जर T1 मी जर मायनस केला तर तो ऑलवेज कॉन्स्टंट आला पाहिजे आणि इट इज डिनोटेड बाय स्मॉल डी. किंवा T3 थर्ड टर्ममधून मी सेकंड टर्म जर मायनस केले, T3 - T2, तर हा देखील काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे, डी यायला पाहिजे. हा अगोदर आलेला डी आणि हा डी,
हा मात्र या पर्टिक्युलर सिक्वेन्ससाठी सेम असणार आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जो काही पार्ट बघितला त्या पार्टमध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलेलं आहे दॅट इज द सिक्वेन्सचे 3 एक्झाम्पल बघितले. त्यानंतर एका ठराविक प्रकारच्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन कॉल करतो हे देखील आपण समजून घेतलं आणि ती कंडिशन काय आहे ते देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. Now, on the basis of all this knowledge, we are going to study the first practice set known as practice set 3.1, very basic practice set over here. First example which is given to us, which is which of the following sequence are AP? If it is AP, then we have to find the common difference. कोणत्या सिक्वेन्सेसचा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि असेल तर त्यासाठी आपल्याला कॉमन डिफरन्स डी हा फाइंड आउट करायचा आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी दिलेले जे आहे ते आपण घेतोय. सिक्वेन्स 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. दिस इज गिवन द फर्स्ट एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सहज या ऑब्झर्वेशनमध्ये कळालं असणार आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही. 2, 4, 6, 8 डेफिनेटली इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. फक्त याला लिहायचं कसं ते आपण या ठिकाणी बघूयात. सो हिअर लेट आपल्याला ज्या काही टर्म सिक्वेन्स या ठिकाणी दिल्यात त्यांना आपण T1 T2च्या फॉर्ममध्ये कन्सिडर करूया. लेट T1 इक्वल टू 2, T2 इक्वल टू 4, T3 दिस इज इक्वल टू 6, T4 दिस इज इक्वल टू 8. ज्या काही टर्म्स दिल्या त्याला आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. नाव वी विल गो फॉर टेकिंग द कॉमन डिफरन्स. सेकंड टर्म T2 मायनस द फर्स्ट टर्म T1 दिस इज इक्वल टू 4, T2 ची व्हॅल्यू -2, डिफरन्स येणार आहे या ठिकाणी 2. फर्दर डिफरन्स घेऊया. नाव वी विल सबट्रॅक्ट T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू आहे 6 -4, या ठिकाणी डिफरन्स येणार आहे 2. आणि फायनल आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे दॅट इज T4 मायनस T3 विच इज इक्वल टू 8 - 6. अगेन हिअर वी हॅव द डिफरन्स टू बी 2. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स मी जर घेतला तर कॉन्स्टंट येतोय. हिअर difference between two consecutive terms is constant and which is equal to D and which is equal to 2. Hence given sequence is arithmetic progression. Given sequence is arithmetic progression. Example second, 2,5/2, 3, 7/3 and so on. This is the second example we had provided. Now again, in a very similar manner to the previous example, we will go for the supposition that let T1 this is equal to the first term 2, T2 this is equal to 5/2. Now सगळ्यांना माहिती आहे की 5/2 ओके राहू द्या, आपण असंच याला एक्सप्लेन करूया. 5/2. त्यानंतर T3 this is equal to 3 and T4 this is equal to 7/3. Now by using all of these 4 terms we will go for the difference of consecutive terms. Now T2 minus T1 हा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. सो विच विल बी इक्वल टू 5/2 - 2. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करू शकतोय. दॅट इज 5 × 1 5 मायनस 2 × 2 4 अपॉन दोन्ही छेदांचा गुणाकार होणार आहे 2. सो 1/2. दिस इज द फर्स्ट डिफरन्स आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. पहिल्या 2 टर्ममधला डिफरन्स आलेला आहे. नाव इट इज फॉलोड बाय द डिफरन्स ऑफ अपकमिंग टर्म्स दॅट इज T3 मायनस T2. पुढच्या टर्ममधून प्रिव्हियस टर्म मायनस करायचे. सो 3 मायनस 5/2. इट इज अगेन व्हेरी सिम्पल. आपण 3च्या छेदामध्ये 1 ग्राह्य धरूया. 3 multiplied by 2 will become 6 minus 5 into 1 become 5 divided by दोन्ही छेदांचा गुणाकार होणार आहे 2. So again here is the difference 1/2 and we are having the further and final difference T4
मायनस T3, T4 मायनस T3 हा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. T4 आपल्याला दिला गेलेला आहे 7/3 मायनस T3 आहे 3च्या छेदात आपण 1 ग्राह्य धरूया. 7 into 1 will become 7 minus 3 into 3 will gives us 9 divided by 3 into 1 3. So 7 minus 9 that will gives us 7 minus 9 will gives us minus 2 upon 3. आपल्याला तिन्ही डिफरन्सेस आपल्या समोर आहे 1/2 1/2 and here we have minus 2 upon 3. याचं असं ऑब्झर्वेशन आहे आपलं की कोणत्याही दोन टर्ममधलं कॉमन डिफरन्स हेअर Tn आणि Tnच्या प्रिव्हियस टर्म Tn-1 हा डिफरन्स हा आपल्याला कॉमन डिफरन्सच्या बरोबरीमध्ये मिळाला नाही. दिस इज नॉट इक्वल विथ D अँड हेन्स गिवन सिक्वेन्स इज नॉट an AP. गिवन सिक्वेन्स इज नॉट an AP. दिलेली सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. आपण दोन एक्झाम्पल्स बघितलेत. एक अरिथमेटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल होतं, आपण ह्या ठिकाणी हे बघितलंय फर्स्ट, आणि दुसरं एक्झाम्पल असं बघितलं की जे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल नाही. पहिलं एक्झाम्पल अरिथमेटिक प्रोग्रेशनचं होतं आणि हे नाही आहे. नाव वी विल गो फॉर द लास्ट एक्झाम्पल बेस्ड अपॉन सच काइंड. थर्ड -10, -6, -2 and 2 and so on. Again we have to go for the substitution or supposition that let T1 this is equal to -10, T2 equal to -6, T3 equal to -2 and T4 this is equal to 2. कॉन्सिक्युटिव्ह दोन टर्म मधला डिफरन्स आपण या ठिकाणी घेऊया. T2 minus T1 this is equal to T2 ची व्हॅल्यू आहे -6, हा फॉर्म्युल्यातला मायनस, आणि T1 ऑलरेडी मायनस आहे त्यामुळे हा मायनस मायनस प्लस होणार 10. सो 10 minus 6 will gives us 4 डिफरन्स. त्यानंतर फर्दर डिफरन्स मी या ठिकाणी घेतो आहे T3 minus T2, T3 minus T2. T3 ची व्हॅल्यू आहे -2, T2 ची व्हॅल्यू आहे -6, हा फॉर्म्युल्यातला मायनस आणि T2 ऑलरेडी निगेटिव्ह असल्यामुळे हा मायनस मायनस प्लस होणार. 6 minus 2 will gives us again 4 and final difference T4 minus T3. सो T4 ची व्हॅल्यू आहे 2, हा फॉर्म्युल्यामध्ये असणारा मायनस, T3 ऑलरेडी निगेटिव्ह आहे -2, निगेटिव्ह विल बिकम प्लस 2, 2 plus 2 will gives us 4. आपल्याला असं ऑब्झर्वेशन आहे की कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स हा आपल्याला कॉन्स्टंट आलेला दिसतोय. हेन्स वी कॅन राईट Tn-1 कोणत्याही दोन टर्ममधला डिफरन्स हा इक्वल टू कॉमन डिफरन्स आलेला आहे आणि ज्याची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 4. हेन्स गिवन सिक्वेन्स इज an AP. गिवन सिक्वेन्स इज an AP. आपण या एक्झाम्पलमध्ये आपण आत्तापर्यंतच्या या 3 एक्झाम्पल बघितलं. पहिलं जे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल होतं, सेकंड अरिथमेटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल नव्हतं, आणि थर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल आहे. या प्रकारची कोणती सिक्वेन्स आली तर तुम्हाला डेफिनेटली हे सॉल्व्ह करता येऊ शकेल. आपण यानंतर नेक्स्ट दुसरा क्वेश्चन अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर सेकंड. Now the question second is as write an AP whose first term A and common difference are given. आपल्याला या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचे आहे ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म ही दिलेली असणार आहे ॲज वेल ॲज द कॉमन डिफरन्स इज ऑल्सो गिवन टू अस. या सिच्युएशनमध्ये आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण लिहिणार आहोत. सो नाव फर्स्ट एक्झाम्पल A equal to 10 and D equal to 5 दिस इज गिवन टू अस. नाव आपल्याला कोणती अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायची असेल तर आपण ॲटलिस्ट 3 ते 4 टर्म्स या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न करणार. त्यातली पहिली टर्म तर ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. सो वी विल स्टार्ट विथ गिवन. जे काही दिलेलं आहे त्यापासून मी स्टार्ट करतो आहे. वी हॅव गिवन दॅट A equal to that is the first term is equal to 10 whereas the common difference D this is given to be 5. Now
हेन्स आपल्याला 3 टर्म्स कॅल्क्युलेट करायची. त्यातली पहिली टर्म असते T1, ज्याला आपण A म्हणून सपोज करत असतो आणि ज्याची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, विच इज इक्वल टू 10. T1 इक्वल टू A इक्वल टू 10. Now the second term can be calculated, T2 can be calculated by adding the common difference to the previous term. Previous term मध्ये आपल्याला कॉमन डिफरन्स ॲड करायचा. T2 ची प्रिव्हियस टर्म असणार आहे T1, ज्यामध्ये आपल्याला कॉमन डिफरन्स D हा ॲड करायचा. सो दॅट विल गिव्ज अस फर्दर इक्वल टू T1 ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे 10 प्लस D आहे 5. सो T2 comes out to be 15. Now in similar manner we can go for T3. T3 can be calculated by adding common difference to the previous term, that is T2 मध्ये आपल्याला D हा ॲड करायचा आहे. T2 आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे 15. सो विच इज 15 प्लस 5 will gives us 20. 15 plus 5 will gives us 20. And finally we can go for one more term T4, which is equal to T3. प्रिव्हियस टर्ममध्ये आपल्याला D हा ॲड करायचा आहे, विच इज इक्वल टू 20 प्लस 5 will gives us 25. Hence required arithmetic progression is AP is या ठिकाणी मिळते आहे 5, 10, 15, 20 अँड सो ऑन. आपण या पद्धतीनं हे अरिथमेटिक प्रोग्रेशन या ठिकाणी बनवू शकतो. सो दिस इज व्हॉट वी रिक्वायर्ड इन दिस एक्झाम्पल. नाव वी विल मूव्ह फर्दर व्हेरी सिमिलर मॅनर. अगदीच सेम पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर यातल्याच क्वेश्चनमधले दुसऱ्या एंट्रीजकडे जायचं आहे. एची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू होणार व्हेरी सिम्पल. ए इक्वल टू -3 अँड कॉमन डिफरन्स गिवन टू बी 0. A equal to -3 and D equal to -0. So in answer we'll suppose that let us given जे काही गिवन टर्म्स आहेत आपण या ठिकाणी उत्तरामध्ये देतो, दॅट इज A equal to -3 whereas the common difference given to be 0. सगळ्यांना सहज लक्षात आलं असेल, कॉमन डिफरन्स जर 0 असेल तर अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणती तयार होणार आहे, एमध्ये काहीच ॲड होणार नाही, दॅट इज -3 रिमेन्स कॉन्स्टंट. हेन्स T1 विच इज इक्वल टू A अँड विच इज इक्वल टू -3. T2 कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग कॉमन डिफरन्स टू द प्रिव्हियस टर्म. T1 मध्ये आपल्याला D हा ॲड करायचा आहे, दॅट विल गिव्ज अस -3 प्लस 0 विच इज इक्वल टू -3. T3 दिस इज इक्वल टू T2 मध्ये आपण आणखी एकदा D हा ॲड करणार आहोत, दॅट विल डझंट मेक एनी चेंज. -3 प्लस 0 विल गिव्ज अस -3. अशा आपण कितीही टर्म याच्या सहज कॅल्क्युलेट करू शकतो आणि म्हणून हेन्स रिक्वायर्ड AP रिक्वायर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन इज -3, -3 अँड सो ऑन. सो दॅट इज व्हॉट वी रिक्वायर्ड इन दिस क्वेश्चन. ठीक आहे. प्रिव्हियस टर्ममध्ये आपल्याला D हा ॲड करत जायचा आहे, नथिंग एल्स. वी विल सी वन मोर एक्झाम्पल ऑफ सिमिलर काइंड. याच पद्धतीचं आणखी एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. नंबर 3. सो विच इज नथिंग बट A इक्वल टू -7 अँड D इक्वल टू 1/2. -7 and 1/2. Now we will go for the given terms in answer. Given जे काही टर्म्स दिलेले आहेत ते आपण मांडूयात. गिवन A इक्वल टू -7 अँड D इक्वल टू 1/2. 1/2लाच आपण असं लिहू शकतो 0.5 सिम्पली. सो दॅट विल मेक्स इझियर टू अस. नाव A इक्वल टू जी व्हॅल्यू आहे ती आपण T1 म्हणून आपण ग्राह्य धरतोय. हेन्स T1 is nothing but A and which is equal to -7 will be the first term. T2 can be calculated by adding D to the previous term, T2 plus D. T2 ची व्हॅल्यू आहे -7, T1 ची व्हॅल्यू -7, ज्यामध्ये आपल्याला D हा ॲड करायचा जो आपण आत्ताच कन्वर्ट केलेला आहे 0.5 या फॉर्मॅटमध्ये. सो -7 प्लस 0.5, 7 आणि 0.5चा डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला, तो येणार आहे 6.5चा डिफरन्स येईल.
पण या ठिकाणी मोठ्या संख्येला मायनस सिम्बॉल आहे, त्यामुळे आन्सर आपला येणार आहे -6.5. नाव सिमिलरली T3 इज इक्वल टू प्रिवियस टर्ममध्ये D, T2 प्लस D. T2 आपण आत्ताच मिळवलेला आहे -6.5, ज्यामध्ये आपल्याला 0.5 हा ॲड करायचा आहे. सो फर्दर इक्वल टू अगेन 6.5 आणि 0.5 याचा डिफरन्स आपल्याला घ्यायचा. हा डिफरन्स येतो आहे 6चा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मात्र मायनस आहे, -6.5. त्यामुळे आपण आन्सरला मायनस सिम्बॉल देणार आहोत. आणि फायनली T4 विच इज इक्वल टू T3 मध्ये आपण D ॲड करणार आहोत. सो दॅट विल गिव्ज अस T3ची व्हॅल्यू आहे -6, ज्यामध्ये आपल्याला 0.5 हा ॲड करायचा आहे. 0.5 -6 अँड 0.5चा डिफरन्स होणार आहे 5.5 हा डिफरन्स होईल. पण मोठी संख्या -6 असल्यामुळे आपण उत्तराला मायनस सिम्बॉल लावणार आहोत. सो these are the 4 values that we are required. Hence required AP, required arithmetic progression is, we will start with the -7, -6.5, -6, -5.5 and so on, and that is what we required in this question. Now आपण या ठिकाणी या एक्झाम्पलवर आधारित, या प्रकारावर आधारित आपण 3 एक्झाम्पल्स बघितलेत. आणखी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे आणि राहिलेले 3 एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. नाव वी विल नाव मूव्ह फर्दर इन द क्वेश्चन नंबर 2. आपण क्वेश्चन नंबर 2 झाल्यानंतर 3rd क्वेश्चनकडे मूव्ह करत आहोत. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतोय तो बघा. फाइंड फर्स्ट टर्म A and common difference D for each AP, for each arithmetic progression. आपल्याला खाली काही AP दिलेले आहेत आणि ज्याच्या आधारे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स हा मिळवायचा आहे. सो आपण बघूया पहिली अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणती दिलेली तर. सो विच इज 5, 1, -3, -7 अँड सो ऑन. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. आपल्याला ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे की ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ही काय आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. सो इन आन्सर वी विल स्टार्ट विथ गिवन AP, given arithmetic progression 5, 1, -3, -7. This is given arithmetic progression. Hence T1 equal to A आणि जी या एक्झाम्पल मध्ये काय दिसतंय फर्स्ट टर्म विच विल बी इक्वल टू 5 अँड D कॉमन डिफरन्स आपल्याला मिळवायचा आहे. कॉमन डिफरन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग द डिफरन्स ऑफ एनी कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. आपण T2 minus T1 सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म आपण मायनस करूया. हेन्स सेकंड टर्म आहे 1 मायनस फर्स्ट टर्म 5. 1 minus 5 विल गिव्ज अस 4. आणि म्हणून आपल्याला ज्या 2 किमती या एक्झाम्पलमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत दॅट इज A equal to 5, hence A equal to 5 and D equal to -4. That is what we required, जे आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. सिंपल क्वेश्चन आहे, अतिशय सोपा हा प्रश्न असणार आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला A आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. नाउ we will see the another arithmetic progression which is given this in this example 0.6, 0.9, 1.2 and 1.5. This is given arithmetic progression. We will proceed in a very similar manner. So let us start with the given AP. Given arithmetic progression, given AP is 0.6, 0.9, 1.2, 1.5 and so on. This is given to us. Hence T1 is nothing but A and which is already given as a first term which is 0.6. Now second value that we are required, common difference D can be calculated by difference of any two consecutive terms. T2 minus T1 आपण करूया. सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मी मायनस करतो आहे.
सेकंड टर्म आहे 0.9 minus 0.6. Very simple difference. What it will be? That is 0.3. and hence जे आपल्याला व्हॅल्यूज विचारले गेल्या त्या एक्झाम्पलमध्ये a इक्वल टू 0.6 कॉमा d इक्वल टू 0.3 ह्या व्हॅल्यूज आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारले गेलेल्या होतात. असे हे दोन एक्झाम्पल्स यातले पाहिलेत. आणखी दोन एक्झाम्पल्स या क्वेश्चनमध्ये आहेत. हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्ही सगळ्यांनी होमवर्कमध्ये ट्राय करावा. Today we'll stop. Thank you.